कसं वाटलं दादा तुम्हाला आजचं वादन? आजचं वादन हे खूप जास्त वेगळं होतं, कारण आपल्या शहरासाठी आपल्या देशासाठी जे लोक नेहमी झटत असतात त्यांच्यासाठी वादन होतं. आणि आपल्या पथकाच्या बॅनरवर सुद्धा एकच गोष्ट होती की उत्सव साजरा होता गर्दीतला, तर का बरं, तर देव उभा आहे वर्दीतला. त्या वर्दीतल्या पोलीसवाल्यांसाठी आपण आज हे वादन केलेलं आहे. आणि ते वादन करून एक वेगळी त्यांची एनर्जी सुद्धा आपल्याला भेटली आणि त्यांच्याकडून खूप काही शिकायला सुद्धा मिळालं. भले आपण आज वादन केलं असेल, पण ते वादनाच्या स्वरूपात त्यांना आपण एक देणगी दिली की एक आपण त्यांना काहीतरी देऊ शकलो, त्यांना एक मनोरंजनाचं साधन देऊ शकलो. हे तितकं चांगलं वाटत आहे. आणि आशा करतो की पुढच्या वर्षीसुद्धा आपण असेच भेटू नेहमी. आज शेवटचं वादन होतं, मनसुद्धा तितकं भारावून आलेलं आहे. बट ते म्हणतात ना की कुठेतरी परत यायसाठी माणसाला कुठेतरी एक स्टेप मागे घ्यावा लागतो. पुढच्या वर्षीसुद्धा इतक्याच ताकदीने, इतक्याच उत्साहाने आणि इतक्याच अनुभवाने आम्ही परत येऊ हीच आशा करतो. आणि सगळ्या शिवप्रतिष्ठा परिवारातर्फे आपल्याला धन्यवाद. चला तर आज आता आपण जाऊया शिवप्रतिष्ठा ढोलताशा पथकाच्या अध्यक्षदादाकडे, ज्यांचे नाव आहे पंकजदादा पांडे. तर पंकजदादा पांडेला मी बोलवतो. तर पंकजदादा, नमस्कार, जय श्रीराम. तर पंकजदादा, आज आपण जे वादन केलं ते पोलिसांसाठी केलं आणि सावरकरांचे सुद्धा शब्द आहे की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाची आपण देणं लागतो. तर या देशासाठी जे नेहमी झटत असतात पोलीस दादा लोक, त्यांसाठी आपण जे वादन केले आहे आणि आपण मागून 3 महिन्यापासून प्रॅक्टिस करतो आहे. आणि आज हा सराव आणि सगळी जी वादन आहे ते संपले आहे. तर या सगळ्या प्रवासाचं तुमचं मन काय म्हणतं आहे हे आम्हाला सगळ्या आम्ही जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहे. तर आपण सांगितलं. अक्षरशः ज्या क्षणाची आपण गेले 3 महिन्यापासून जो सराव करतो आहे, जी प्रॅक्टिस करतो आहे, आणि आज तो शेवटचा दिवस आलेला आहे. ठीक आहे. आणि अक्षरशः मन भरून येत आहे की आपण ज्या बाप्पांसाठी आज एवढी मेहनत केलेली, तो आज एक शेवटचं वादन होतं. ठीक आहे. आणि आता परत 1 वर्ष आम्हाला बाप्पांसाठी थांबावं लागणार आहे, बाप्पांची वाट बघावं लागणार आहे. ठीक आहे. आणि आजचं वादन नक्कीच योग्य आहे, कारण की आपण जे वादन करत असतो या आपण ज्या गर्दीमध्ये जिथे असतो, पण आपल्या सेफ्टीसाठी पोलीस दादा लोक नेहमी तत्पर असतात, ताईंसाठी नेहमी तत्पर असतात. ठीक आहे. आणि आज आपण जे वादन हे पोलीसवाल्यांसाठी, महाराष्ट्र पोलीससाठी आपण हे दिलेलं आहे. त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद. ठीक आहे. सर्व वादकांची त्यांनी पण अनाथ मेहनत केलेली आहे, ध्वजवाले, झांजवाले, ढोलवाले. ठीक आहे. सपोर्टिंगमध्ये प्रत्येक दादांचं तेवढंच कौतुक आहे. आणि शिवप्रतिष्ठा परिवार असंच नेहमी वादन करत राहणार. थँक्यू. आज आम्हाला एवढं छान वाटलं. सारा उदर में समायो, माया सुर की माया पल में मिटायो. सृष्टि पे संकट है जब कोई आयो, महिमा से अपनी प्रभु ने बचायो. लंबोदर 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 लंबोदर, विघ्न हरता बुद्धि विधाता, जय जय गजानन हे सिद्धिदाता. लंबोदर 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 लंबोदर, नागलोक पे घना संकट है छाया, माया से माया सुर ने बंदी बनाया. लंबोदर रूप धर आए गणेशा, नागों को बंधन से मुक्त कराया. लंबोदर लंबोदर, विघ्न हरता बुद्धि विधाता, जय जय गजानन हे सिद्धिदाता. लंबोदर लंबोदर, बुद्धि और विद्या के तुम ही हो दाता, है ज्ञान भंडार तुम में समाता. प्रेम से जाप प्रभु का है गाता, मोह माया से है सदा पार पाता. लंबोदर लंबोदर. डबल आता आपण विचारूया या वर्षी आलेल्या सगळ्या झांज वादक ताई लोकांना. चला या. तर ताई, आपण आपलं हे या शिवप्रतिष्ठा ढोलाच्या पथकमध्ये पहिलं वर्ष, तर आपला अनुभव या वर्षीचा कसा होता थोडंसं दादा आपल्या सगळ्यांना माहीत राहायला पाहिजे, म्हणून थोडं सांगा. So beautiful, so elegant, just looking like a wow.
रेकॉर्ड नको करू तर आता आपण जाऊया शिवप्रतिष्ठा ढोलताशा पथक परिवाराच्या एका उत्कृष्ट ताशावादकाकडे. स्टार वादक म्हटलं जाते आणि दादांचे फोटो इतके निघतात की कधी कधी आम्हाला कळलं नव्हते की आमचे फोटो एक तरी निघाला पाहिजे, पण आमचे फोटो निघतच नाही. तर आपण त्या दादाला विचारू, पुष्कर दादा धामणकरला, की त्याचा या वर्षीचा अनुभव कसा होता आणि गेले वर्ष तो इतक्या वर्षांपासून पथकात आहे, त्याचा अनुभव काय आहे पथकाबद्दल आणि त्याचे विचार काय. चला. पथकाबद्दल माझा विचार असा की मला आधी माहिती नव्हतं पथकाबद्दल की बाबा काय असते काय नाही. फक्त महाराजांशी जुळून राहते म्हणून मी त्यासाठी पथक जॉईन केलं होतं. त्याच्यानंतर माहिती पडलं की पथकात डिसिप्लिन बाकी गोष्टी सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहतात. त्याच्यानंतर यावर्षीचा एक्सपिरियन्स म्हटलं गेलं तर असं की ज्या उत्साहात आपण गणपतींना बसवलं, ज्या उत्साहाने मानवंदना दिली, आज त्याच उत्साहाने आपण शेवटचा दिवस म्हणजे गणपतीचं विसर्जनही केलं. त्याच उत्साहात होतं सगळं. आणि सुरुवातपासून तर आतापर्यंत जेवढं पण आपण बघितलं तर त्याच्यानुसार माझ्यात पर्सनली तरी भरपूरचे काही चेंजेस आले. डिसिप्लिन लागली, टाईम मॅनेजमेंट आलं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आल्या आणि मेन म्हणजे कसं एक परिवार जोडून आला, जीवाभावाचे मित्र भेटले आणि इथूनही पुढे चालतच राहील. तुमच्यासारखे मित्र भेटत राहील, साथ देत राहील, सगळं व्यवस्थित राहील. धन्यवाद दादा. आता बाकी आपण अजून वादनांकडे जाऊया. तर आता आपल्याला श्यामदादा गान मिळाले आहेत. तर हे आमच्या ढोलताशा पथकामधले एक उत्कृष्ट ताशावादक आहे. तर आणि दादांचा जॉब आहे मुंबईला. तर दादा मुंबईवरून सुट्ट्या काढून पथकाच्या सरावाला आणि वादनाला वेळोवेळी दरवर्षी उपस्थित राहतात. तर गेले 3 महिने आपण सराव केला आणि वादनं केले गणपतीचे. तर दादांच्या मनातला भावना काय म्हणतात तर आपण जाणून घेऊया. श्यामदादा, काय बोलू मी आता पथकाबद्दल भाई. दरवर्षी पथकात काही ना काही नवीन नवीन अनुभव येतो. दरवर्षी काही ना काही शिकायला मिळतं. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही काही ना काही शिकायला मिळालं. एवढी छान बाप्पाची सेवा करायला मिळाली. तेच मी माझं भाग्य समजतो की दरवर्षी कसल्या ना कसल्या रूपात म्हणजे ढोल ताशाच्या रूपात काही ना हो बाप्पाची सेवा करायला मिळते. तर ती एक खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. तर मी सगळ्या शिवप्रतिष्ठा ढोल ताशा पथकाचे खूप खूप आभार मानतो. आणि बोला गणपती बाप्पा मोरया. ध्यानात झंकारले शिवशंभू ही सुखावले. डमरू बाप्पाच्या हाती दिले नाच नाच म्हणून खुणावले. कडाळले धडाळले डमरू डम डम वाजे. डम डमरू वाजे, डमरू वाजे. डमरूच्या तालावर बाप्पा नाचे. डम 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 डमरू वाजे, डमरू वाजे. हे डमरूच्या तालावर बाप्पा नाचे. तड 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 ताशा वाजे. तड 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 ताशा वाजे. हे तड 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 ताशा वाजे. तड 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 ताशा वाजे. ताशाच्या तालावर बाप्पा नाचे. ताशाच्या तालावर बाप्पा नाचे. डम 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 डमरू वाजे, डमरू वाजे. हे डमरूच्या तालावर बाप्पा नाचे. अरे डमरूच्या तालावर बाप्पा नाचे. ढोल अंदर टाकता आम्ही आता अंदर ढोल तर शिवप्रतिष्ठा ढोलताशा पथकमध्ये यावर्षी आलेल्या नवीन ॲडमिशन आपण यांना विचारू. यावर्षी त्यांनी पहिल्यांदाच ढोल आणि ताशा कमरेला बांधला होता.
तर यावर्षीचा त्यांना आलेला अनुभव काय आहे त्या ताईदादांना विचारू आपण. तर ताईदादा यावर्षी आपलं हे पथकातलं पहिलं वादन, दादा एकदम जवळ नको भीती वाटते. तर यावर्षी आपला अनुभव कसा होता? आपण पहिल्या वर्षी ढोल ताशा कमरेला बांधला, तर आपलं सगळ्यांचं मत सांगावे. एकदम बढिया दादा. असं वाटलं की म्हणजे एन्जॉय केला आम्ही भरपूर. पहिल्यांदा ताशा वाजला आणि जे प्रॅक्टिसमध्ये मजा आली, पण म्हणजे आकाशदाची टीचिंग स्टाईल, त्याचं येण्याचं समोर, ते सगळं आम्हाला खूप आवडतं. आणि पुष्कराचं एक्सप्रेशन, ते बोलण्याचं, ती पद्धत आपल्याला आवडते. आणि तुझं फ्लोईंगवाला एकदम हे सगळं मजा दुसरीकडे पाहायला भेटत नाही. आणि सगळे सपोर्टिव्हली राहिलो तर बेस्ट वाटलं. हॅलो, तर मी एक सेकंड कॅमेरा दादा, हा बटरिंगवाला पार्ट आपण काढून टाकू, जे खरं ते बोल. खरंच बोललो, बटरिंगवाला काय, आता खरं बोललो तर ओव्हरऑल बेस्ट होतं वादन. बरं. तर आपण नवीन आलेल्या ताईंना विचारू, त्यांनी यावर्षी ढोल वाजवला आहे. तर ताई, आपलं मत काय, आपला अनुभव काय? माझं लहानपणीचं स्वप्न पूर्ण झालं आहे एक. आणि पथक खूप जास्ती सपोर्टिव्ह आहे. आणि बाकी पण अनुभव खूप सुंदर राहिलेला आहे. आणि पुढे पण भविष्यात मी या पथकाशी जुळून राहील आहे, जोपर्यंत मी या शहरात राहील आहे. आणि बाकी सगळे लोक, महिला पुरुष सगळे खूप सपोर्टिव्ह आहेत आणि मजा आहे. आपलं मार्गदर्शन आम्हा सगळ्यांना लाभेल आणि या मार्गदर्शनापायी नवीन वादक जे आले त्यांनाही काहीतरी वेगळं शिकायला मिळेल अशी अपेक्षा करतो. तर आपण आपलं मार्गदर्शन करावं. नमस्कार. मी या पथकाशी जवळपास 14-15 जुळलेलो आहे. तर पथक जेव्हा होतं तेव्हा संख्या फार कमी होती. म्हणजे नागपुरातल्या सगळ्याच पथकाची संख्या कमी होती आणि ती वाढत आता आमचं जो छोटंसं रोपटं होतं त्याचा आमचा वटवृक्ष झाला आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सहभाग म्हणजे जे वादक आहेत, जे आता आमच्याकडे संख्या जवळपास 100च्या वर आहे, त्या सगळ्यांचा सहभाग असतो. आतापर्यंत मी बरेच वादनं केल्या, जवळपास 7-8 वर्ष मी वादन केलं आहे. पण आता वयामानानुसार मी वादन करत नाही. पण मोह एवढा आहे आपल्या पथकाचा की तो सोडवत नाही आहे. म्हणून मी पोरांना मार्गदर्शन व्हावं, काही मदत व्हावी या दृष्टीने पथकात मी जोडलेलो आहे. सर्व वादकांनी खूप चांगली मेहनत केली आहे. आजपर्यंत 11 वर्षामध्ये अशा प्रकारची झांज आपल्याकडे कधीच वाजले नाही. तर स्पेशली त्या आपले 4च ध्वज होते, ठीक आहे, पण एकदा ध्वजवाल्यांनी पण खूप चांगली मेहनत केली. ताशेवाले दादा सर्व त्यांच्यासाठी पण सर्व जेवढे पण ढोलवादक होते त्यांच्यासाठी पण एकदा. आणि प्रत्येक छोटे मोठे काम म्हणजे बरेचसे असे दादा होते की ते विदिन 1 कॉलवर ताबडतोब जाऊन ते काम करायचे, ठीक आहे. एकदा त्या सर्व वादकांसाठी आपले सपोर्टिंग टीम, ठीक आहे. आणि स्पेशली दानपट्टा लाठीकाठीवाले त्यांचं पण प्रात्यक्षिक खूप चांगले जेवढे पण टोळ वाजवणारे दादा होते, स्वप्नील दादा आणि बाकी दादा, त्यांच्यासाठी पण. आणि आपण प्रत्येक वादकांसाठी शिवप्रतिष्ठा परिवारासाठी एकदा परत सर्वांना लवकरच भेटूया आपण. आणि जो आपला सर्वात लाडका फोटोग्राफर आहे, जे आपल्याला व्हिडिओ पोहोचवतो, पलाश दादा आहे, त्याच्यासाठी पण एकदा. चला, आरामात जायचं आहे, सुखरूप जायचं आहे, ठीक आहे. नंतर अजून बस आता प्रॅक्टिस संपली, वादनं संपल्यानंतर आता संध्याकाळी करायचं काय हा प्रश्न नेहमी मनात राहील. आणि रोज पथकाची आठवण येईल. आणि आठवण आल्यावर आता फक्त काय बघायचं, तर फक्त जुने व्हिडिओ फोटो फक्त एवढंच बघू शकतो आपण. पण याशिवाय आपल्याकडे उरल्या तर फक्त आठवणी, बस. याच्याशिवाय काही बोलू शकत नाही.